नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या खतरनाक संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजले 7:30 आणि आज आपल्याला जायचे म्हणजे ऑफिसला. आज आहे मंगळवार आणि सकाळी 6:30 वाजता डेली माझा प्रवास सुरू असतो. 6:30 वाजता मी सकाळी डोंबिवली स्टेशनला असतो. बायकोला जस्ट ड्रॉप केलं डोंबिवली स्टेशनला आणि मी आता आहे. आज पण मंडळी अंधेरीची ट्रिप पडली होती मला. आज तीच ट्रिप सेम जी रोज मी तुम्हाला बोलतो 6:30 पडते. मिहीर भाऊ असतात त्यांची आज ट्रिप होती, पण मला आज अंधेरीला नाही. आज मला ऑफिसला जायचं कारण काम पण भरपूर आहे. काल तर मला सुट्टी होती, वीक ऑफ होता, पण आज मला जायचं आहे ऑफिसला. तर बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे. आजपासून मी डेली ब्लॉग चालू करणार आहे. रोज ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे, पण तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच डेली ब्लॉग येत राहतील मंडळी. तर बघूया आजची जर्नी कशी असणार आहे. आज ऑफिसमध्ये काम पण भरपूर आहे आणि मेन गोष्ट आज संकष्टी चतुर्थी आहे. तर ओला उबेर मी चालू पण केली, बघू शकता. हे ओला आहे, हे ओला आहे आणि हे उबेर आहे. तर चला बघूया आजचा संघर्षाचा प्रवास कसा असणार आहे, कुठली ट्रिप पडते आपल्याला. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला, मराठी भावाला सपोर्ट करा, नक्की सपोर्ट करा. आणि आपल्याला एक डोंबिवली स्टेशनला ट्रिप पडलेली आहे. तुर्भे MIDC ची आहे, मी वाचलं नाही. नवी मुंबई होती उचलली. 330 रुपयाची ट्रिप आहे आणि सकाळचे वाजले 6:40. आता मी आहे 4 रस्ते. तर चला निघूया. पॅसेंजरला पिकअप करूया. पहिले 1 मिनिटावर दाखवून 4 इथे टिळक नगरला लोकेशन आहे. लेट सी. चला आपण पॅसेंजरचे लोकेशन. हा ओला बुक केले ना. ओला बुक केले ना. आलोय मी लोकेशन वरती आलोय भाऊ. कारवार तिकीट का आलं, थोडं पुढे आलं. आलो 1 सेकंड थांब. आपण पोहोचलोय पॅसेंजरचं लोकेशन आहे म्हणजे हे पॅसेंजरचं लोकेशन. तर चला जाऊया आता तुर्भेला आणि आपल्याला ऑफिसला 2-3 दिवस भरपूर काम असणार आहे म्हणजे. हा OTP द्या ना जरा. इथून काय आता ट्रॅफिक नसेल, लगेच पोहोचवत. 8च्या अगोदर पोहोचाल, 7:30लाच पोहोचेल. कॅन्सल तर होईल मला. नाही कर कॅन्सल. मिसकम्युनिकेशन झालं. माझे ड्युटी ऍक्च्युली 9 वाजताची, असं मस्त 8 वाजता. ठीक आहे, चल ठीक आहे. चालेल. राहू दे, एवढे ठीक आहे. तर मंडळी आता आपण पॅसेंजरच्या लोकेशनवरती आलो होतो, पण त्यांचं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. काहीतरी 8 वाजता शिफ्ट असं काहीतरी झालं. म्हणजे ते बोलले कॅन्सल करूया. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पैसे पण त्यांनी 50 रुपये दिले, मी घेतले नव्हते, जबरदस्ती दिले. पण असे भरपूर सारे कमी भेटतात मंडळी पॅसेंजर. की ॲक्च्युली लोकेशनवरती आलो होतो, 2 मिनिटावर होतं. डोंबिवली स्टेशनलाच होतो मी आणि तिथून इथे आलो होतो. काय नाही, अशा गोष्ट आपण पण ॲडजस्ट केलं पाहिजे मंडळी. तर बघूया आता कुठली ट्रिप पडते. थोडं 10 मिनिटं आपली वेस्ट गेली, पण ठीक आहे. चला बघूया कुठली ट्रिप पडते. तर मंडळी 2-3 दिवस अगोदर आपण एक ट्रिप मारली होती. माइंडस्पेसची ट्रिप होती, डोंबिवली वेस्टवरून ट्रिप होती. तर त्या ताईंचा जसं आता मला फोन आला होता की तुम्ही जाणार आहे ऐरोली साईडला. तर मी तर निघालोय आणि वाजले ना आता 6:50 झाले. ताई बोलले 6:15 पर्यंत जमेल का. ऍक्च्युली त्यांची काहीतरी तब्येत ठीक वगैरे नाही बोलत होते. म्हटलं ठीक आहे, चला जाऊया आपण 6:15 पर्यंत. 10-15 मिनिटं त्यामुळे काही टेन्शन नाही, तेवढा टाइम ऍडजस्ट होऊन जाईल. तर आपले असे भरपूर सारे कस्टमर फिक्स आहेत मंडळी की आपल्याला कॉल करून सांगतात. त्याशिवाय ऐरोलीवरून पण इतर आपल्याला सांगितलं. त्यामुळे आजची ट्रिप ही ओला उबेरची नसणार आहे मंडळी. आपले ताई आहेत, त्यांच्याकडे आपण 2 टाकीचे तर आता डोंबिवली वेस्टला त्यांना पिकअप करून आपण डायरेक्ट माइंडस्पेसला जाणार आहे. तर ताईंसोबत थोडा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो, तर बघा तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत. तर निघूया मंडळी डोंबिवली वेस्टला. आम्ही आहे डोंबिवली स्टेशनला. छत्रपती शिवाजी महाराज. चला
मंडळी जस्ट आपण पोचलो आता ताईंच्या लोकेशनला, बघू शकता. ॲक्च्युली ही बिल्डिंग आहे इथे, एक गाडी इथं आपली, हे आहे लोकेशन. आणि ही ताईंची बिल्डिंग आहे. आता बिल्डिंगमध्ये राहतात. लास्ट टाइम इथूनच पिकअप केलं होतं मी. आणि गाडीचं लुक बघू शकतो. डोंबिवली वेस्ट उमेशनगरमधून ट्रिप आहे ताईंची. लास्ट टाइम मी मारली ते ट्रिप, तर भरपूर सारे असे माझे फिक्स झालेत. आणि म्हणजे खूप जणांना वाटतं की बाई डोंबिवली टू ऐरोली डेली प्रवास असतो, पण मंडळी खूप जण तो डोंबिवली टू ऐरोली डेली ट्रिप देत होतो. मंडळी एवढे ट्रिप आहेत ना सकाळीच. खारघर रेल्वे स्टेशन, खार एवढे सकाळी ट्रिप आहेत ना मंडळी, पॅसेंजरला सकाळीच गाडी नाही भेटत. आणि सर्वात जायला नाही मागत मंडळी. ठाणा डोंबिवलीच्या बाहेर, कल्याणच्या बाहेर खूप कमी असतात बाहेर जाणारे, लांब जाणारे खूप कमी असतात. कारण गाडी पण आपली कंडिशनमध्ये पाहिजे, तिकडे गेल्यावरती. आणि हे बघा ऐरोलीची ट्रिप पडली, हेम्पाळ टावर. गाडी पण आपली कंडिशनमध्ये पाहिजे एवढं लांब जायचं तर. आणि काल पण मी मुंबईला गेलो, त्याच्या अगोदर जाण्या अगोदर मी गाडी ऑइल वगैरे सर्व चेक केलं, टायर वगैरे, हवा वगैरे चेक केली. कारण एवढं लांब प्रवास असणार आहे मंडळी, त्यामुळे भरपूर कमी लोक जातात मुंबई साईडला. आणि तर चला आता आपण जाऊया. ताई येतं 6:15 पर्यंत, इथे बोलले 10 मिनिटं आहेत. ठीक आहे, तर थांबू 10 मिनिटं, तोपर्यंत वेट करू आणि निघू आपण ऐरोलीला. माइंड स्पेसला जायचं त्यांना. पवई बघू शकता, पवई. चला, नमस्कार ताई. तर नमस्कार मंडळी, फायनली आपण पोहोचलोय. सकाळचे 8 वाजलेत. ऐरोलीच्या पार्किंगमध्ये माइंड स्पेसची ट्रिप होती. ताईंना ड्रॉप केले, ताईंनी दिले 310 रुपये. आणि गाडी वगैरे पार्क केली, बघू शकता. मी आता ऐरोलीच्या पार्किंगमध्ये आहे. सर्व इकडे रिक्षा लागल्यात आणि आपली पण गाडी मस्त पार्क झाली. तर झालाय मंडळी कॉर्पोरेट मोड ऑन. 8 वाजलेत, आपली 9ची शिफ्ट आहे, त्यामुळे आरामात जाणार, काय टेन्शन नाही. थोडं लवकर गेलं तर संध्याकाळी लवकरही निघता येतं. तर चला जाऊया आता. कॉर्पोरेट मोड चालू झालाय. संघर्ष करत असताना मंडळी ही प्रत्येक ट्रिप माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि भरपूर काही शिकून जाते. तर चला निघूया, डायरेक्ट भेटू ऑफिसमध्ये. मंडळी जस्ट आपण पोचलो आहे ऐरोलीच्या पार्किंगमध्ये. कॉर्पोरेटचा मोड संपलेला आहे. संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आपल्याला निघायचं आहे आता घरी, कारण की जाताना ओला उबेर चालू पण करायचे. भाऊ थांबा, काढतो मी गाडी. हां, आपली गाडी इकडे आहे, भाऊनी लावली. थोडी अशी घ्या, टाका ना आतमध्ये, नाही तर नाही जात.
तर मंडळी आपले गावाला भेटल्यात मी पण पियाळी मधले तुम्ही यायचे कुडाळ मधले तर एक कोकणी माणूस भेटला त्यांना बरोबर भेटून बरा वाटला. काय म्हणतास काका काय सांगशाल गाडी चालवतो तुम्ही रिक्षा पार्ट पार्ट टाइमच चालायची रिक्षा टेन्शन नाही आराम. काय होतास पहिले सर्व्हिसला LNT ला होते हा. काकांका भेटून बरा वाटला. अशी आपली कोकणी माणसं भेटली की जरा एनर्जी येता मजा येतात जरा. उद्या गाव झाला मे महिन्यात आंबे आहेत की नाही आंबे आहेत नक्कीच. खायची ट्रेन आता उद्या मांडवी बघूया. अच्छा म्हणजे ठीक आहे चालत धन्यवाद काका तुमका भेटून लय बरा वाटला. मस्त आपलं गावाला भेटलं की लय वेगळीच एनर्जी असतात. चला मंडळी 488 रुपयाची ट्रिप पडली आहे ती पण कल्याणची ट्रिप आहे त्यामुळे मजा येणार आहे. 28 किलोमीटरचा प्रवास आहे वाजलेत 6:30 परफेक्ट आणि ट्रिप पण आहे माइंड स्पेस वरून. आता मी अरवली मध्ये मधला तो रस्ता बंद आहे त्यामुळे मला इकडून फिरून जावं लागतंय. तर चला जातोय कल्याणला मजा येणार आहे. जर्नी शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी जस्ट कल्याणमध्ये पोहोचले. जवळजवळ 1.5 तास लागला कल्याणमध्ये पोहोचायला. ट्रॅफिक होतं कोणगावमध्ये आणि आपले भाडे झाले 491 रुपये मंडळी. बघू शकता तुम्ही ट्रिप ऐरोली टू डोंबिवली ईस्ट ही सकाळी ही ट्रिप नाही आहे थांबा ही बघा ही ट्रिप आहे 488 ऐरोली टू खडकपाडा कल्याण 491 रुपये झाले आणि 8:30 वाजलेत मंडळी. आता चाललो घरी. आजचा संघर्षाचा प्रवास संपला. जवळजवळ 488 प्लस सकाळी 310 भेटले होते. 798 रुपये कमाई झाली. तर हा व्हिडिओ मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. जय शिवराय.